वर्ध्यात नकली नोटा प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। गोंडप्लॉट परिसरातील घरातून तब्बल 144,500च्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या असून या नकली नोटांची किंमत अंदाजे 5 ते 6 लाखांच्या घरात असल्याची माहिती आहे। नोटा छापण्यासाठी वापरलेले प्रिंटर, शाई आणि अन्य साहित्य देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। या प्रकरणात नाशिकमधून पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली, तर वर्ध्यातील एका विधी संघर्षित बालकालाही ताब्यात घेण्यात आले। काल रात्री उशिरा पोलिसांनी गोंडप्लॉट परिसरात अचानक धाड टाकली। यावेळी अंधाराचा फायदा घेऊन नकली नोटा चालवल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे। स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलीस स्टेशनने संयुक्त कारवाई करत हे मोठे रॅकेट उघडकीस आणले। या प्रकरणातील मुख्य आरोपी ईश्वर यादव हा प्रिंटरसह फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत। मुख्य आरोपीसह अन्य फरारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 3 पथके तयार केली। वर्ध्याचे पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी पत्रकार परिषद घेत या कारवाईची माहिती दिली। वर्धा जिल्ह्यामध्ये गोंडप्लॉट या ठिकाणी काल रात्री वर्धा जिल्हा पोलीसचे LCB आणि वर्धा शहरचे PI यांची टीमने एक ठिकाणी रेड केली। त्या ठिकाणची माहिती अशी आहे की त्या ठिकाणी नकली नोट तयार करण्याच्या एक माहिती मिळाली होती आम्हाला आणि ते कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा वापर करून ते स्पेशल पेपर किंवा ऑनलाईन पेपर बोलवून ते 500चे नकली नोट तयार करते होते। त्या ठिकाणी रात्री 11:30च्या आसपास आम्ही पोहोचले। फॉरेन्सिक टीमला त्या ठिकाणी घेऊन गेले आणि त्या ठिकाणी आम्हाला 2 कमरेमध्ये एक TV तसेच 500 रुपयाचे 144 नोट, त्यांच्यावर एकच सिरियल नंबर, 1 किंवा 2 सिरियल नंबर आहे, 411 आणि 412, ते आम्हाला त्या ठिकाणी भेटले। त्या ठिकाणी एक मायनर विधी संघर्षित बालक त्या ठिकाणी होता आणि अधिक माहिती गोळा केल्यानंतर आम्हाला पूर्ण गँगची माहिती मिळाली। त्यामध्ये एक मुख्य आरोपी ईश्वर यादव, तो त्या ठिकाणीतून एवढा 3-4 तास अगोदर प्रिंटर आणि अधिक काही सामग्री घेऊन फरार झालेला होता। तसेच त्या गँगचे 2 साथीदार धनराज धोटे आणि राहुल आंबटकर, ते पण एक दुसरे जिल्ह्यामध्ये ते नकली नोट ज्यांनी तयार केलेले होते ते चलवण्यासाठी गेलेले होते। त्या ठिकाणची टीमचे कोऑर्डिनेट करून आम्ही ते दोघांना पण ताब्यात घेतलेले आहे आणि ते दुसरा जिल्हा नाशिक मालेगाव त्या ठिकाणी पण ते नकली नोटचे सापडले आहे। त्यांचे जवळपास 5 ते 6 लाख रुपये त्या ठिकाणी जप्त केलेले आहे। हे कामगिरी LCB PI विनोद चौधरी आणि PI संतोष ताले यांनी खूप प्रोफेशनली आणि फॉरेन्सिक टीमची मदतीने घेतलेली आहे। ते फरार आरोपी आहे, त्यासाठी आम्ही 3 टीम रवाना केलेल्या आहेत। त्याच्या ॲड्रेस 2 वेगवेगळे डॉक्युमेंटवर वेगळा दिसत आहे, तर त्यासाठी आम्ही त्याप्रमाणे तपास करत आहे। NTV न्यूज मराठी, वर्धा।